राज्यात आलेलं बहुमत हे ईव्हीएमचं बहुमत आहे. ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर. वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची फेरनिवड. वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पुन्हा एकदा ॲडव्होकेट प्रकाश यशवंत आंबेडकर यांची निवड करण्यात आली आहे. आज 10 डिसेंबरला शेगाव येथे पार पडलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या सभेमध्ये ही निवड करण्यात आली. तसेच वंचितच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचीही निवड या बैठकीत करण्यात आली. या बैठकीमध्ये कार्यकारी सदस्य म्हणून डॉक्टर अरुण सावंत, महेश भारतीय, अरुंधती शिरसाट, डॉक्टर नितीन ढेपे, अशोक सोनोने, राहुल गायकवाड, दिशा पिंकी शेख, सविता मुंडे, प्राध्यापक किसन चव्हाण, सुजाता वालदेकर, डॉक्टर क्रांती सावंत व सय्यद खतीब नतीकोद्दीन यांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून फेरनिवड झाल्यावर ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. राज्यात आलेलं बहुमत हे ईव्हीएमचं बहुमत आहे. ईव्हीएम विरोधात आम्ही आंदोलन सुरू केल्याचे सांगत निवडणूक आयोगाला आम्ही पत्र लिहून 6 नंतर झालेल्या मतदानाचे डिटेल्स मागितले आहेत. उत्तरांची वाट बघत आहोत. मार्कडवाडीसारखी परिस्थिती गावागावात आहे. गावागावात रोष आहे. सरकारने मार्कडवाडी येथील ग्रामस्थांना अडविल्याने संशय बळवतो की यांनी गडबड केली आहे, असा आरोपही ॲडव्होकेट आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केला. ईव्हीएमचं बहुमत आहे. म्हणजे ज्या मतदारसंघात मी बसलोय, शेगाव, डॉक्टर पाटील हे उमेदवार होते. मागच्या 3 निवडणुका आम्ही असं ह्या मतदारसंघात लढलोय आणि तिन्ही वेळेस आम्ही 3-3, 4-4 हजार मतांनी ह्या ठिकाणी पाठीमागे राहिलेलो आहे. आणि आज असं दिसतंय की आम्ही 20,000 सुद्धा मतं घेऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. प्रशासनाला कुठलाही अधिकार नाही, पोलिसांना कुठलाही अधिकार नाही. गावाने शांततेने बॅलेट पेपरवरती मतदान घ्यायचं ठरवलं, त्याला अडवणुकीचा कुठलाही कायदा, अडवता येणार असा कुठलाही कायदा नाही. त्याच्यामुळे शासनाचं हे जे कृत्य आहे की मार्कडवाडीमध्ये असणारं इलेक्शन थांबवणं, याच्याच वरनं संशय बळवतोय त्या ठिकाणी की यांनी गडबड केलेली आहे आणि त्या गावातली परिस्थिती बाहेर येऊ नये म्हणून तिथलं जबरदस्तीने इलेक्शन थांबवलं अशी परिस्थिती आहे. सरकार स्थापन होण्यापूर्वीचे अधिकारी त्या गावात पोहोचले होते इलेक्शन थांबवण्याकरता. कोणाच्या आदेशावर गेले असतील? तिथे असणारा केअरटेकर चीफ मिनिस्टर होते ना, तेव्हा केअरटेकर चीफ मिनिस्टरनी थांबवण्याचे आदेश दिले का, याचा खुलासा एकनाथ शिंदे यांनी करावा. मार्कडवाडीपेक्षा इतर गावांमध्ये सुद्धा तीच परिस्थिती सुरुवात झालेली आहे की गावागावामध्ये लोक येऊन म्हणतात आहेत की आमच्या गावातलं मतदान ज्या पद्धतीने झालं त्याचं खरं चित्र किंवा खरी परिस्थिती ईव्हीएममधनं बाहेर पडलेली नाही आणि त्याच्यामुळे त्यांचाही रोष आहे. तेव्हा इलेक्शन कमिशननी या संदर्भातला खुलासा करावा अशी आम्ही मागणी त्या ठिकाणी करतो आहोत. साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ, खामगाव रोड, बुलढाणा. साधनाश्री नगर, खोंडेवाडी, हाजी मलंग दर्ग्याच्या मागे, चिखली रोड, बुलढाणा. जांभरुण लेआउट, मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे, जांभरुण रोड, बुलढाणा. श्री रामलल्ला नगर, न्यू तोमाई इंग्लिश स्कूल रोड, अयोध्या नगरच्या उत्तरेला. इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड
हॉस्पिटलजवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलढाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा.